संजय राऊत आणि नाना पटोले ह्यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही नवे नाही आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर गेला आणि नाना पटोले संजय राऊत असं जर सर्च केलं तर ह्या दोघांच्या वादाचे अनेक व्हिडिओ मिळतील. ते व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचे आहेत, 4 महिन्यापूर्वी जी लोकसभा झाली त्यावेळेचे व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर आज लेटेस्ट जो वाद झालेला आहे त्याचेही व्हिडिओ आहेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांचे वाद नवे नसल्याने त्याला विशेष महत्त्व देण्यात काही अर्थ नाही. पण हे वाद ऐन तिकीट वाटपाच्या टायमिंगला व्हावे हे खरं तर दुर्दैव वाटू शकतं. किंवा टी व्हीवरती ही हेडलाईन झालेली आहे, महायुतीचे नेतेही यावरती प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत. पण हे वाद का होतात किंवा निवडणुकीच्या आधी का वाद होतात? मागच्या वेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी किंवा त्यावेळी सांगली मतदारसंघावरून देखील वाद सुरू होता. उद्धव ठाकरेंनी परस्पर इकडे येऊन चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यावेळी काँग्रेसचे जे इथले नेते होते, विश्वजित कदम, इतर काही काँग्रेसचे नेते, त्यांनी पूर्ण पाठिंबा हा अपक्ष असणाऱ्या विशाल पाटील यांच्या मागे लावला. विशाल पाटलांना निवडून आणलं आणि विशाल पाटील अपक्ष निवडून आल्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. जरी यात महाविकास आघाडीचा फायदा झाला असला तरी तो वाद काही म्हणजे मिटलेला नाही किंवा शिवसेना तो वाद विसरला असं वाटत नाही. त्यामुळे संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद होण्यात हे देखील एक कारण असू शकतं लोकसभेचं. लोकसभेत शिवसेनेला सहानुभूती होती, उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला होता, त्यामुळे त्यांना सहानुभूती होती. त्या सहानुभूतीचा फायदा घेऊन काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असंही विश्लेषण शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते करत असतात. मग हे वाद आता नेमके का होतात ह्याकडे जर बघितलं तर ह्यात एक दुसरा अँगल देखील असू शकतो किंवा असणार आहे. हा एक रणनीतीचा भाग म्हणून सुद्धा याकडं पाहता येईल. कारण गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या जे उमेदवार घोषित केले होते ते भाजपाने आधी केले होते. भाजपने उमेदवार घोषित केल्यानंतर म्हणजे सोलापूर किंवा माढ्यात भाजपने उमेदवार जाहीर केलं कुणाला तर निंबाळकरांना, जे त्यावेळेचे स्टँडिंग खासदार होते, त्यांनाच परत उमेदवारी डिक्लेअर झाली आणि ती उमेदवारी डिक्लेअर झालेली महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडली आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियानं भाजपाला रामराम ठोकला आणि ते तुतारीमध्ये आले. ते तुतारीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याचा फायदा महाविकास आघाडीलाही झाला. सोबतच्या सोलापूर मतदारसंघात देखील त्याचा प्रभाव चांगला पडला आणि सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे या देखील चांगल्या मताने विजयी झाल्या. त्यामध्ये देखील मोहिते पाटलांच्या प्रवेशाचा किंवा मोहिते पाटील महाविकास आघाडीत येण्याचा मोठा वाटा होता. मोहिते पाटील महाविकास आघाडीमध्ये कधी आले तर ज्यावेळी भाजपचं तिकीट डिक्लेअर झालं. त्यामुळे हा वाद विकोपाला नेऊन किंवा ह्या चर्चा होतात कुठंतर वाद आहे असं दाखवून ही वेळ पुढे सरकवून नेण्याची देखील रणनीती असू शकते. त्यातून पुढे जाऊन भाजप तिकीट जाहीर करेल आणि भाजप जर तिकीट जाहीर केली तर तिथे नाराजांचा जो गट्टा आहे किंवा नाराज लोक इकडे देखील हात ठेवू नयेत, त्यांना ऐन टायमाला उमेदवारी देण्यास महाविकास आघाडीला सोपं पडेल अशी ही एक रणनीतीचा भाग देखील असू शकतो आणि त्या भागामुळेच हे वाद महाविकास आघाडीत जाणून बुजूनही केलेले असू शकतात. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांचे वाद किती गांभीर्याने घ्यायचे आणि त्याच्याकडे कसं बघायचं हे जर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजून घ्यायचं असलं तर ह्यात फार मतभेद काही होणार नाहीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये. मात्र हा एक रणनीतीचा भाग असू शकतो, वेळ मारून नेण्याचा भाग असू शकतो. या पत्रकार परिषद म्हणजे या वादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. आज वरिष्ठ नेत्यांची सर्वांची देखील बोलणं चालू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार देखील लवकरात लवकर डिक्लेअर होतील. मात्र महाविकास आघाडी कदाचित स्टॉप यासाठी घेत असेल की महायुतीचे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर तिथल्या
नाराजांचा प्रवेश करून घेता येईल किंवा नाराजांना तिकीटं देता येतील, उमेदवारी देता येतील, यासाठी महाविकास आघाडी थोडा वेळ वाट बघत असणार आहे. तो स्टॉप घेतलेला असणार आहे आणि तो स्टॉप पुढे नेण्यासाठी या अशा वादांचा आधार घेतला जात असतो. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यासारख्या अशा वादाचा आधार घेतला जातो आणि त्यात ती वेळ मारून नेली जाते. जर महायुतीने आधी तिकीटं दिली तर 100% महाविकास आघाडीच्या ते पथ्यावर पडणार आहे. त्यासाठी असे वाद ठरवून सुद्धा केलेले असू शकतात. त्यामुळे या वादाकडे फार गांभीर्यानं बघायचं कारण नाही. हा देखील रणनीतीचा देखील भाग असू शकतो. तुम्हाला काय वाटतं की हा रणनीतीचा भाग आहे की खरोखरच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फार अंतर पडलेलं आहे आणि त्याचा काही परिणाम, वाईट साईड परिणाम या विधानसभेच्या निकालावरती होईल? तुमच्या प्रतिक्रिया कळवा. चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलं नसलं तर करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.